बरं झालं ना आपण इकडे आलो. घरी असं खूप घुसमटल्यासारखं होत होतं. हा खरंय. पण गौरी, तुझ्या आईची रिॲक्शन साहजिकच होती. तू काय एवढी वैतागतीयस? सौरभ, अरे खरंच मोडलं लग्न? कपिल, ह्या बाबतीत मी खोटं बोलेन का रे? नाही नाही, मी आपलं विचारलं या. पण गौरी, तू काळजी करू नकोस. मी आहे तुझ्याबरोबर. एक्सक्यूज मी, एक मिनिट. हे बघ, तुला लग्न मोडल्याचं दुःख झालेलं नाही माहितीये मला, पण असं जरा चेहऱ्यावर दाखव ना दुःख, त्याला बरं वाटेल. मी खोटं का दाखवू माझ्या चेहऱ्यावर? दाखव ना त्याला. गप्प बस. बरं आई, हा ना खूप चांगला चान्स आहे, तू त्याला सगळं सांगून टाक प्लीज. आत्ता काय मी बोलणार नाही. का? आत्ता नाही बोलणार आहे मी. कपिल बोल. गौरी, मी आत्ता नाही बोलणार आहे. मी त्याला उगाच संधी साधू वाटेल. काय काय वाटायचं ना ते वाटत कळ. ही बघ, तसंही गोखल्याने लग्न मोडलंय कपिल, सो तू प्लीज त्याला सांगून टाक. नाही. हा गोल्डन चान्स आहे. नाही, मी नाही बोलणार. कपिल, तू स्पष्ट सांग. मला नाही आत्ता बोलायचं. सांग. सौरभ, काय? अरे कपिलला बोलायचं तुझ्याशी काहीतरी. काय? त्या दिवशीही तू आला होतास माझ्या ऑफिसमध्ये काहीतरी बोलायला, पण काहीच बोलला नाहीस. काय श्रेया, कुठे कुठे कुठल्या कुठल्या पार्ट्या झाल्या? ते वॉटर पार्क वाले आहेत ना, हा त्यांनी सुद्धा पार्टी केली. हो, हो. पण यावेळेला थंडी भरपूर होती म्हणून तिकडे जास्त लोक आली नाहीत म्हणे. ते सागर रिसॉर्ट वाले आहेत ना, त्यांनी बीच वर पार्टी केली. तिकडे खूप गर्दी होती. आपण पण पुढच्या वर्षी तशीच पार्टी करूया. प्रयत्न करूयात, पण सागर रिसॉर्ट सारखी आपली पार्टी नाही होणार. ते का? अगं, केवढा मोठा डीजे मागवतात ते मुंबईहून. त्यांच्या डीजेचा खर्च हा आपल्या अख्ख्या पार्टी एवढा असतो. आपण आपल्या पद्धतीने करूया, पण पुढची पार्टी बीच वरच करायची. अगं, आत्ताशी कुठं वर्ष सुरू होतंय. वर्षाच्या शेवटीच का पार्टी करायची? अधे मध्ये करूया की. आणि यावेळी कपिल दादाला सुद्धा बोलवायचं. काल पाहिजे होता कपिल दादा पार्टीला. जर तो आला असता तर खूप मजा आली असती. खरंच ट्रुली गुड झालं असतं जर काल कपिल सर वॉज हियर असते. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.